तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्रद्धास लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर गाईज आज संडे आहे आणि संडेला आमच्या इथं स्पेशल मेनू हा पावभाजीचा आहे. आणि हे बघा कांद्यानी परीला अगदीच रडवून टाकलेला आहे आणि आम्ही सगळेजण मिळून पावभाजीचा बेत इथे करत आहोत. प्रत्येकजण मला इथे मदत करत आहे. रुद्रापासून सर्वच जण मदत करत आहे आणि कोण कांदा कापून देत आहे, तर कोणी काय हे मला मदत करत आहे. आज स्पेशल गाइस पावभाजी आणि परी ती व्हिडिओ पण काढते आणि तिचं ये देखो बोलणं पण चालू आहे, म्हणून आता मी काही बोलत नाहीये. तर तुम्ही ती काय बोलते ते ऐका. टमाटर, इसके अंदर बटाने, ये बटाटा और ये हमारी मम्मी के मसाले. देखो मम्मी अब डाल रही है. ये हमारा किचन देखो गाइस. ये बघा ये हमारी मम्मी है और ये ऐसे बना रही है. ये बघा और मम्मी इकडे बुला रही है. देखो गाइस ये काय बट्टेच नाही समजलं, बट जाऊ दे गाइस. गाइस देखो मम्मी ये मैश कर रही है और मैश करके देखो आप कैसा लग रहा है. और ये देखो भी बंद कर लिया मम्मी अच्छे से मैश कर रही है. और ऐसा ऐसा ठुमक 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 करके मैश करना है, इससे ही आपकी पाव भाजी अच्छी बनेगी. मम्मी चिढ़ गई ना तो तुझे भी ऐसे मैश करेगी. हमारी मम्मी चिढ़ती नहीं है, हमारी मम्मी चिढ़ती है तो लात में उतरती है. लात में उतर लिया. तर अशा प्रकारे आम्ही सर्वजण मिळून पावभाजी बनवत आहोत. सकाळी मी शेवंती केली आणि संध्याकाळी पावभाजीचा बेत आखलेला होता. तर प्रत्येकाच्या पसंतीनुसार ही पावभाजी करायची असते. तर हे बघा सगळे मसाले टाकून झाल्यानंतर ना इथे मी कसुरी मेथी सुद्धा इथे टाकलेली आहे आणि टॉमॅटो मॅश करून इथे मी आता परतवून घेणार आहे. थोडंसं टॉमॅटो छान असं परतवून झाल्यानंतर ना त्यात मी बटाटा पण जो मॅश केलेला आहे तो पण आता टाकून घेणार आहे. कारण की मिक्सरमधलं परीला आवडत नाही आणि प्रत्येकाच्या आवडीनुसार मी दरवेळेस वेगवेगळं बनवत असते. काहींना मिक्सरमध्ये दळलेलं आवडतं आणि परीला मिक्सरमध्ये दळलेलं आवडत नाही, म्हणून यावेळेस मी मिक्सरमध्ये न दळता अगदीच मॅश करून घेतलेलं आहे. आणि हे बघा नंतर ना हे बघा जे कुकरमध्ये उकडलेले होते टॉमॅटो वगैरे मी धुवूनच टाकते आणि ते पाणी देखील इथे आता मी पुन्हा पावभाजीमध्ये टाकून देणार आहे. जे इथे कढईमध्ये मॅश केलेलं आहे ते पण मिसळून मी इथे टाकणार आहे आणि वाटाणेसुद्धा मॅश केलेलं आहे आणि आता पाव गरम करून घेणार आहे. तर त्यापूर्वी आता दुर्वा तिचं काम करून घेणार आहे. त्या दुर्वा आता हे राहिलेले भांडे घासून घेत आहे आणि त्यानंतर ना आता मी रुद्रसाठी हे पाव गरम करून देणार आहे. तर हे पाव मला तुपामध्येच गरम करायचे आहे. रुद्रला, मला आणि आम्हाला सर्वांना तुपामधलेच पाव आवडतात. बटरमधले पाव गरम केलेले आवडत नाही आणि पाव पण एकदम कडक कडक हवे असतात. आणि दुर्वाला आणि परीला असे आवडत नाही, तर त्यांना पावामध्ये पावभाजी घालून ती गरम केलेली आवडतात. तर ते